आमच्या मधला एक ग्रुपला नजर नको लागू म्हणून एक आम्ही बावली आमची बावली ब्लॅक डॉल भावाचा बुलेटचा चेहरा बघा मासूम चेहरा. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज सुट्टी होती तर मस्त झोपलेलो. आता 2 वाजता उठलो, जेवलो वगैरे, फ्रेश झालो आणि आत्ता आलो थोडा बाहेर, कारण की आज साईलीलाची पालखी निघते. तर त्याच्यासाठी जातोय आता. बाबांचे पण दर्शन घेऊ, थोडी पालखी पण घेऊ आणि किती पब्लिक असते ते पण तुम्हाला दाखवतो, कारण की खूप मोठी पालखी आहे साईलीला. तर ते पण तुम्हाला दाखवतो सर्व. आणि अक्षय आणि अमित आहे माझ्यासोबत. तर आता आम्ही सर्व चाललो आहे तिकडे. तर हा व्लॉग एन्जॉय करा. साईलीला गाईस, पुढे एवढी गर्दी होती, अजून पण पाठी पब्लिक आहे, चालत आहे. हे बघा किती माणसं आहेत बघा. 5 ते 7 हजार माणसं असतील या पालखीसाठी. आणि पुढे पण गेले, पालखी पुढे गेले. आणि ह्याचा लास्ट झेंडा कधी निघतो? रात्री निघतो. रात्री. म्हणजे विचार करा किती माणसं असतील. हे बघा साईलीला मंडळ, अजून खूप जण आहेत पाठी. तर गाईस, पालखी वगैरे घेऊन आलोय आम्ही. एवढ्या गर्दीमध्ये पण आम्ही पालखी घेतली आणि भारी वाटलं. खूप पब्लिक होती. एक 5 ते असतील ना, जास्त असतील. 5 मग 3-4 हजार रुपये. काय बोलतो? 500 तो हम लोग के 500 ना बोला, 3-4 ना बोला, बोला 4-5 हजार. 1000 बोललो भाऊ. 1000 प्लस नाही, जास्त. हा, आय थिंक आम्हाला असं आमच्या अंदाजी वाटतंय की हा लास्ट झेंडा रात्री निघतो. की या पालखीमध्ये खूप माणसं असतात. कंबोडा एवढ्या उन्हामध्ये चालणं हे फक्त साईबाबा वाले करू शकतात, बाकी कोण करू शकत नाही. बरोबर. साईराम. आणि आता मार्चचा महिना चालू झालाय आणि गरमी पण चालू झाली आहे. गरमी तेवढं चालत जायचं. चालू झाले. रामनवमीला जायसाठी पालख्या चालू झाल्या आजपासून. उद्या साई सेवकची पालखी आहे, तुझा पण ब्लॉग येणार आहे आपल्या भावाचा. फक्त रात्रीचा शूट येणार आहे भजनाचा. तर गाईस, आता बघूया इकडनं पुढे. जरा आम्ही चाललोय दादरला, ते पण दाखवतो तुम्हाला. गाईस, आता आमची इथं जरा रील शूट पण होते. भावाचा बुलेटचा तुम्ही चेहरा बघा, मासूम चेहरा. आणि तिकडे त्याचा घोडा पण लागलेला आहे. भावांनो, आपला आणि भाऊ हा फक्त ब्लॉगर नसून ना चांगला एडिटर पण आहे. रील शूट काल आला ना माझ्यासाठी. हे भावा करून दिली ना भावा. स्टेटस पण ठेवलाय तू. आणि एज्युक्रिएशन पूर्ण सेटअप करतोय. त्यानंतर मी पण एक रील घेणार आहे. 2 घेतोय आम्ही. तो शूट भाऊचे पोस्ट बघा कसले आहेत. आणि हा जो फोटो काढतोय ना, हा, तो महाराष्ट्रातला एकदम गाजलेला, म्हणजे त्याचं नावच गाजलंय ना फोटोग्राफी मध्ये. त्याचं नावच गाजलेलं आहे. आणि तो असा फोटोग्राफर आहे ना की कसं सांगू, चुकीचा शब्द आहे, मी नाही घेऊ. पण आहे तो चांगला आहे, गाजलेला आहे. तर काय, आता आमची रील शूट पण झाले आणि आता मी चाललोय दादरला जरा आमच्या
अक्षय भाऊला काहीतरी घ्यायचं आहे त्यासाठी. आणि तिकडनंच मग जाऊ आम्ही आमच्या कट्ट्यावरती डेलीच्या. मामा पार्टी देणार आहे. पार्टी काय भाऊ, आपलं मनच तसं आहे. रोज हा. पार्टी आपल्याकडे. आपल्या ग्रुपचाच नाव आहे बरोबर भाऊ. पार्टी ग्रुप. तर तुम्हाला आता भेटतो दादरमध्ये. तर गाईस फिरत आलोय आम्ही परत वेस्ट साईडमध्ये. तर आता इथे काही ट्रेंडिंग कलेक्शन आलेत का बघतोय. कारण की वेस्ट साईडमध्ये चांगले कलेक्शन येतात फ्रायडेला डेली. तर बघूया आता काय आहे का तिकडे. तर गाईस वेस्ट साईडमधून आलो बाहेर आणि आता चाललो SP कट्ट्यावरती. आणि आतमधलं जास्त शूट घेतलं नाही, दर टायमाला तेच ब्लॉगमध्ये दाखवत नाही म्हणून. आणि आता बघूया SP ला जाऊन थोडं टाइमपास करू, नंतर तिकडून मग घरी जाऊ. तर गाईस आलोय आता SP ला आणि मस्त हवा चालले, चिल्ड एकदम. आणि एक नवीन मेंबर भरती झालाय, याचा फॉर्म आजच भरलाय. नाम यश काळे. त्याचा फॉर्म वगैरे भरलाय. आणि फॉर्म भरणारा हा निखिल आहे. निखिल किंग वन साइड निखिल झारखंड मधला गावात गेला प्लेअर आहे. 6 बॉल 9 6 मारले त्याने. 3 बॉल डॉट घातलेले. आणि मामा हा व्हिडिओ पाठवतो तुला मी. आमच्या मधला एक ग्रुपला नजर नको लागू म्हणून एक आम्ही member आहे. बाहुली आमची बावली ब्लॅक डॉल ही आम्ही उंबरठ्याच्या बाहेरच ठेवतो. तर गायच आता निघालो आम्ही SP मधून. आणि रोड एवढे खोदून ठेवलेत म्हणून फिरून जायला लागते, त्यामुळे ट्रॅफिक पण होते. काय करणार, सर्व मुंबईमध्ये रोड खोदून ठेवलेत. हे बघा संडेला पण ट्रॅफिक आहे. बघा 12 नंबरचे शूज लागतात त्याला. हाती हा बरोबर आहे का? हे बरोबर आहे. हा परफेक्ट ये आहे. बिल्कुल बरोबर साइज है। और अब ये फ्रेश है, 1-2 बार यूज करोगे ना इसे तो वो थोड़ा हाँ। खुलेगा। खुलने का कैसे मालूम है? वो ग्राउंड मार. हाँ तो वो भाई तुम्हाला अजून एक फ्रेश है इसके लिए। आप थोड़ा चल Try करून बघ. कोई दिक्कत नहीं है, आप नीचे रखो। हाथी का पैर है बे, हाथी का पैर है. गाली देत है. कहा ऐसा करत हो तुम. तर गाईस आता आलोय घरी आणि आता फ्रेश होईल आणि जेवेल. आणि आज लवकर झोपायला लागेल, उद्या कामाला जायचंय. आणि आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला मोठं करा. चला बाय.